एक्सरसाइज 3.3 क्वेश्चन 3 प्रूव्ह द फॉलोइंग मधलं 16व गणित आहे 16th क्वेश्चन 16th एक्झाम्पल cos square x plus cos square in bracket x plus 120 degree plus cos square x minus 120 degree equal to 3/2. तर इथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS इक्वल टू RHS. तर आपण LHS सॉल्व्ह करणार आहेत आणि इट इज इक्वल टू RHS दॅट इज 3/2 हे प्रूव्ह करायचे. आता इथे ह्या क्वेश्चन मध्ये बघितलं तर इथे सगळीकडे कॉस स्क्वेअर आहे. कॉस स्क्वेअर इथे पण कॉस स्क्वेअर आहे, फक्त अँगल वेगळे आहेत. इथे अँगल x आहे, इथे अँगल x प्लस 120 आहे आणि इथे x मायनस 120 डिग्री आहे. तर इथे आपण फॉर्म्युला वापरायचा आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ डबल अँगल ऑफ कोसाइन फंक्शनचा. तो cos 2 theta equal to 2 cos square theta minus 1. आता हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे cos 2 theta equal to 2 cos square theta minus 1. ह्यावरून आपण cos square theta equal to therefore cos square theta equal to 1 plus cos 2 theta divided by 2. तर हा त्याच्यावरून आपण असं लिहू शकतो. हा फॉर्म्युला तयार केला आपण, ह्याच्यावरून हे तयार केलेले. cos square theta equal to 1 plus cos 2 theta divided by 2. आता इथे theta equal to किती आहे x. theta equal to here x. मग इथे आपण cos square x बरोबर काय लिहिणार, cos square x equal to 1 plus cos 2x divided by 2 divided by 2. 1 plus cos 2x divided by 2. आता इथे अँगल x आहे, पण जेव्हा अँगल x प्लस 20 डिग्री असेल तेव्हा इथे आपल्याला चेंज करावं लागेल. x प्लस 120 डिग्री लिहायचे आणि इथे 2 into x प्लस 120 डिग्री असं लिहावं लागेल. नाउ व्हेन थीटा इज इक्वल टू x प्लस 120 डिग्री देन cos square x plus 120 डिग्री इक्वल टू cos 2 theta. 2 into theta is here x plus 120 डिग्री असं इथे आपल्याला लिहावं लागेल. cos x plus 120 cos square x plus 120 degree equal to 1 plus cos 2 in bracket x plus 120 divided by 2. मग इथे 2 नी मल्टिप्लाय करायचे x ला आणि 2 नी मल्टिप्लाय करायचे 120 ला. मग मल्टिप्लाय केल्यावर cos 2x plus cos 2 into 120 means 240 degree. cos 240 degree divided by 2. आता जर थीटा हा x minus 20 असेल, when theta equal to x 120 degree then cos square x minus 120 degree equal to 1 plus cos 2 theta. theta is here x minus 120. x minus 120. Now multiply 2 into x, 2x. Cos 2x minus cos 2 into 120 means 240. Cos 240 degree and whole divided by 2. तर इथे आपल्याला ह्या पद्धतीने ही स्टेप लिहावी लागेल. Now LHS side is cos square x plus cos square in bracket x plus 120 degree plus cos square x minus 120 degree. Now we know that cos square theta means 1 plus cos 2 theta divided by 2. Now put here theta equal to x. Therefore 1 plus
cos 2x divided by 2 plus cos square x plus 120 degree means 1 plus cos 2 in bracket x plus 120 degree divided by 2 plus 1 plus cos 2 in bracket theta is here x minus 120 degree divided by 1 plus cos 2x divided by 2 plus इथे आता आपण 2 नी याला डिवाइड करू आणि 2 नी cos 2x ला डिवाइड करू, कारण इथे आपल्याला 3/2 काढायचं आहे, म्हणजे इथे ऍडिशन करून घ्यायची आहे. आता 1/2 1 ला 2 नी डिवाइड केले 1/2 तर cos 2x plus 102 divided by 2. तर इथे असं हे आपल्याला कट करता येणार नाहीये, फक्त cos 2x प्लस cos 240 डिवाइडेड बाय 2 असं आपल्याला करता येईल. मग cos 2x प्लस cos 240 डिग्री डिवाइडेड बाय 2 प्लस हाफ प्लस cos 2x minus cos 240 degree divided by 2 equal to, now half plus half plus half 1 plus 1 plus 1 divided by 2 means 3/2 3/2. तर इथे आपण हे ऍडिशन करू शकतो. 3/2 plus cos 2x upon 2 plus आता इथे आपण हाफ घेऊ आणि इन ब्रॅकेट cos 2x plus 240 डिग्री प्लस इथे आपण हाफ असं बाहेर घेऊ आणि cos 2x minus 240 डिग्री. आता इथे कोणता फॉर्म्युला वापरणार, तर इथे आपण कंपाऊंड अँगल साठी जे फॉर्म्युले वापरतो ते वापरायचे. cos a plus b cos a plus b हे दोन अँगल्स आहेत a आणि b. इथे a इक्वल टू 2x b इक्वल टू 240 डिग्री आहे. तर इथे आपल्याला हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. cos a इंटू cos b मायनस sin a इंटू sin b हा ह्याच्यासाठी फॉर्म्युला वापरायचा. जेव्हा इथे प्लस असेल तेव्हा इथे मायनस होईल आणि cos a cos b sin a sin b. आणि ह्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल, cos a मायनस b चा म्हणजे डिफरन्स, ह्या दोघांचा डिफरन्स घेऊन त्याचं कोसाइन फंक्शन काढायचं. इथे ह्या दोघांची ऍडिशन करून त्याचं कोसाइन फंक्शन म्हणजे डिफरन्स घेऊन परत हाच फॉर्म्युला आहे. cos a cos b फक्त इथे मायनस असेल तेव्हा इथे प्लस घ्यायचंय sin a sin b. आता हे फॉर्म्युले पाठ करायचे. ह्या फॉर्म्युल्याचा वापर कुठे होणार आहे, हा फॉर्म्युला इथे वापरला जाणार आहे आणि हा फॉर्म्युला इथे मायनस आहे म्हणून इथे वापरायचा आहे. 3/2 इक्वल टू cos 2x upon 2 प्लस हाफ cos 2x प्लस 240 डिग्री प्लस हाफ cos 2x मायनस 240 डिग्री. आता इथे आपण cos a प्लस b ह्याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरू. 3/2 प्लस हाफ cos 2x ही टर्म आपण ह्या पद्धतीने लिहिली आहे प्लस हाफ द cos a cos b म्हणजे cos 2x cos 240 डिग्री मायनस sin a sin b sin 2x इंटू sin 240 डिग्री प्लस हाफ इकडे घेऊ आपण आता हे हाफ cos 2x मायनस 240 डिग्री. फॉर्म्युला वापरायचा आहे cos a मायनस b चा. cos a cos b प्लस sin a sin b cos 2x cos 240 डिग्री
आता इथे प्लस साईन येणार आहे, प्लस साईन 2x साईन 240 डिग्री. आता इथे आपण इथे हाफ आहे, इथे पण हाफ आहे, तर इथे आपण हाफ बाहेर घेऊ आणि हे सगळं एका कंसात घेऊ. इक्वल टू 3/2 प्लस हाफ कॉस 2x प्लस हाफ. आता आपण असं काय करतोय, तर काही टर्म्स कट होतात, त्या बघायच्यात कोणत्या कट होतात. कॉस 2x कॉस 240 डिग्री मायनस साइन 2x साइन 240 डिग्री, नंतर कॉस 2x कॉस 40, इथं प्लसचं साइन आहे म्हणून प्लसच घ्यायचंय, प्लस प्लस इथं घेऊ, प्लस कॉस 2x 240 डिग्री प्लस साइन 2x and साइन 240 डिग्री. आता इथे ही टर्म निगेटिव्ह आहे पूर्ण आणि ही पॉझिटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे इथे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे कट होतील म्हणजे इकडे शून्य उत्तर येईल ह्याचं. मायनस साइन 2x साइन 240 प्लस साइन 2x साइन 240 इक्वल टू 0. माझा कोणत्या टर्म राहणार आहे, तर रिमेनिंग टर्म्स आर कॉस 2x कॉस 240 डिग्री प्लस कॉस 2x and cos 240 डिग्री, cos 240 डिग्री. आता हे दोन्ही टर्म सारखे आहेत, ह्या दोन्हींचे काय होणार आहे, ह्या दोन्ही टर्म जर सारखे असतील, ही टर्म आणि ही टर्म सारखे आहेत, समजा a प्लस a असेल तर आपण काय करतो 2a करतो, तसंच ही इथं होणार आहे. तर आधी आपण ह्या टर्म लिहून घेऊ. 3/2 प्लस हाफ कॉस 2x प्लस, आता इथे ह्या दोन्हींची ॲडिशन झाली म्हणजे 2/2 होणार आहे आणि कॉस 2x कॉस 240 डिग्री, 3/2 प्लस हाफ कॉस 2x 1 उत्तर आहे म्हणजे कॉस 2x कॉस 240 डिग्री. तर राईट हँड साईडला आन्सर काय आहे, राईट हँड साइड इज 3/2 म्हणजे फक्त 3/2 इथे आन्सर आलं पाहिजे. ह्याचा अर्थ ही टर्म आणि ही टर्म कट झाली पाहिजे. आता ती कोणत्या पद्धतीने कट होणार आहे, इथे हाफ कॉस 2x आहे आणि इथे कॉस 2x कॉस 240 डिग्री आहे. तर इथे हा आपण अँगल 240 बरोबर 180 अधिक 60 असा घेतला. कॉस 240 डिग्री इक्वल टू कॉस 180 प्लस 60 डिग्री मीन्स कॉस पाय प्लस 60 डिग्री. मग इथं तो फॉर्म्युला वापरायचा आहे, कॉस इन ब्रॅकेट n π/2 प्लस मायनस थिटा इक्वल टू हिअर n इज इव्हन, n इक्वल टू हिअर 2, हिअर आपल्याला इव्हन चा वापरायचा आहे म्हणजे मग कॉस तर कॉस थिटाच होणार आहे, प्लस मायनस कॉस थिटा प्लस मायनस कॉस थिटा when n is an even integer. इथे n इक्वल टू इथे 2 आहे, 2 डिवायडेड बाय 2 1 म्हणजे रिमेनिंग पाय ओनली, देअरफॉर कॉस तर कॉस थिटाच होणार आहे. मग इथे कॉस तर काय होणार आहे कॉस 60 प्लस मायनस कॉस 60 होणार आहे. आता प्लस मायनस साइन ही कशावर डिपेंड आहे, तो अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते बघायचं. जर पाय प्लस 60 आहे, पाय प्लस 60 म्हणजे थर्ड क्वाड्रंट येणार आहे, 180 अधिक 60 म्हणजे तो थर्ड क्वाड्रंटला हा अँगल आहे. आणि हा कॉस कसा आहे, कोणतं फंक्शन काढायचं आपल्याला, कॉस, कोणता रेशो काढायचा आहे कॉस. कॉस मीन्स व्हॉट, कॉस मीन्स बाय डेफिनेशन एक्स कोऑर्डिनेट. मग थर्ड क्वाड्रंटला एक्स ऍक्सिस कोणता आहे, हा एक्स ऍक्सिस आहे आणि ह्या एक्स ऍक्सिसवर सगळे नंबर्स कसे आहेत, निगेटिव्ह नंबर्स आहेत. त्याच्यामुळे इथे आपल्याला निगेटिव्ह कॉस 60 घ्यावं लागेल, निगेटिव्ह कॉस 60 डिग्री अँड निगेटिव्ह कॉस 60 इज निगेटिव्ह हाफ, कॉस 60 इज हाफ आणि ही साइन निगेटिव्ह. आता इथे आपण कॉस 240 डिग्रीची व्हॅल्यू काढलेली, ती आली आहे निगेटिव्ह हाफ. मग ती इथे आपण घेतली.
आता इथे एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह, दोन्ही टर्म सारख्या आहेत, फक्त एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या दोन्ही कट झाले, म्हणजे यांचं आन्सर 0 आलं. देअरफॉर आन्सर इज 3/2 आणि इट इज इक्वल टू RHS साइड. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. तर इथं आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे.